अमर केसरीनाथ भोईर यांच्याकडून आपणास मेडल एक सन्मानाचं प्रतीक म्हणून देण्यात आलेलं आहे. टॉस विन कोण झालं मगाशी? टॉस उठ नाणेफेक होत आहे. हेल टेल परत होतो. ओके, हेड इज द कॉल अँड विन द टॉस. जिज्ञासा 11 विन द टॉस अँड गातिश काय लाईन अप हो. आणि आता क्वार्टर फायनलचे सामने सुरू झालेले आहेत. त्याचे नंतर संघ मालक या लास्टचा काय एवढं जिज्ञासा 11 आणि कमलेश्वर रॉकर्स दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती आहे. तसेच नंदन श्रीधर पाटील व भाग्यदानंदन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा पार पडत आहे. जिज्ञासा 11 संघाचे संघ मालक सतीश म्हात्रे आपण सुद्धा जायचं. चला आपण सुद्धा चला. टॉस जिज्ञासा 11 त्यांचे मालक असतील. मालकांची नावं द्या. आता सामने भात फेरीत येतील याच्या पुढच्या सामन्यानंतर. त्यामुळे आणि आमचे लाडके खेळाडू मयूर पाटील, तुम्ही तिथे का बसलेत व्यासपीठावर? मयूर पाटील या व्यासपीठाकडे या. असा काय नाही, तलवार शेट पण हाफ चड्डीवर जायचा सामन्याला. खरोखरच या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते मालकांचा व खेळाडूंचा सत्कार सोहळा अर्थातच गोल्ड मेडल देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. श्री अमर भोईर यांच्याकडून हे प्रेमाचं प्रतीक अर्थातच गोल्ड मेडल या स्पर्धेसाठी भेट देण्यात आलेली आहे. आतिश पाटील काय झालं? कृपया सर्व ग्रामस्थांना, सर्व खेळाडूंना आणि सर्व भक्तांना मी एक विनंती करतो की धाकटे शहापूर गावामध्ये मरियाईच्या मंदिराजवळ एक मरियाई न्यू बॉईज धाकटे शहापूर संघाने पूजा आयोजिलेली आहे. ती पूजा संपन्न झालेली आहे. महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. तरी कृपया जे पण इच्छुक भाविक भक्तगण असतील, कृपया मी आपल्या सर्वांना आदरपूर्वक निमंत्रण देतो की आपण महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता कृपया धाकटे शहापूर गावामध्ये मरियाईच्या मंदिराजवळ येण्याची कृपा करायची आहे आणि दर्शनास यायचं आहे. हीच आपल्या सर्वांना एक नम्र विनंती असेल, सर्व ग्रामस्थांना, सर्व खेळाडूंना व सर्व भाविक भक्तांना. धन्यवाद. धन्यवाद आतिश पाटील, धन्यवाद. धाकटे शहापूर ग्रामस्थ, मरियाई ग्रामस्थ, बघा सर्व खेळाडूंना विनंती आहे. आज मरियाई धाकटे शहापूरच्या वतीने सत्यनारायणची महापूजा आयोजित केली आहे. महापूजा संपन्न झालेली आहे आणि महाप्रसाद चालू आहे. ज्यांना कोणाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी धाकटे शहापूर गावामध्ये मरियाईच्या मंदिरात जायचं आहे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद आतिश पाटील. गुणगौरव सोहळा पार पडतोय मैदानात. अर्थातच कमलेश्वर रॉकर्स आणि वर्सेस जिज्ञासा 11 दोन्ही संघांच्या खेळाडूंचा व संघ मालकांचा हा सत्कार सोहळा अर्थातच गुणगौरव सोहळा पार पडत आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या पुढील होणारा सामना नंदन वॉरियर्स विरुद्ध अभिजित भगत मित्रमंडळ शहापूर. या पुढील होणारा सामना असेल नंदन वॉरियर्स धरण विरुद्ध अभिजित भगत मित्रमंडळ मोठे शहापूर. आपण तयारीत राहायचं आहे. पहिला पुकार. ओके सध्या चला आतिश पाटील काय घेतलं? आतिश पाटील काय घेतलंय? बॅटिंग. ओके, कमलेश्वर संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मान्यवरांना सुद्धा विनंती आहे स्टेज मध्ये स्थानापन्न व्हायचं.
चला सामना चालू करून घ्या पंच मनमय पाटील करा टाइम स्टार्ट कर खरोखरच या सामन्यांचे आयोजन नियोजन सुंदर असा हा शापूर SPL शापूरपेक्षा प्रेक्षक ढेरणचे आहेत. कमलेश्वर संघ असला की त्यांचे प्रेक्षक जास्त असतात पण यावेळेला त्यांचा वाटत नाही एवढा. यावर्षी सुंदर पाऊस पडणार आहे आणि मस्त शेती भीती पिकणार आहे. चांगले हरीभरी आहे. ताशी पण खोदलेले आहेत. कोलब्यांची आवक वाढेल पण चुपा आणि मुनेरांच्यावर लक्ष ठेवा. चिमणी टाशीत यावर्षी जाम येतील. पुढचा मॅच टॉच उडवला टॉच पहिला पुकार नंदन वॉरियर्स वर्सेस अभिजित भगत रायडर्स मित्रमंडळ. आणि हा सुंदर चेंडू लेग साईडच्या दिशेने खनखनीत चौकार आणि संघाची धावसंख्या 1 चेंडू 4 धाव. आणि हा बैरीचा पडा संघाचा जिज्ञासा 11 आणि सुंदर चेंडू कोणत्याही धावेचा समावेश नाही. संघाची धावसंख्या 4च. अंकुश आणि हा सुद्धा खणखणीत चौकार. त्याची फलंदाजी बहरत आहे. जिज्ञासावाला संघ मालक कोण आहे? अजय म्हात्रे. अजय श्रीधर म्हात्रे जिज्ञासा संघाचे मालक. खरोखरच अजय म्हात्रे एक RDC चे नामवंत कामगार आहेत. आणि हा सुद्धा त्या पद्धतीचा फटका फळतूमध्ये कलेक्ट कोणत्याही धावेचा समावेश नाही आणि संघाची धावसंख्या त्याच रूपात आहे. ज्यांनी चालू वर्षात आमदारकी लढवली ते अजय श्रीधर म्हात्रे त्यांचा संघ. आणि हा सुद्धा खणखणीत चौकार. हा रोहन आहे काय? आणि हा सुंदर मागच्या टायमाला सुद्धा मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतले होते आणि हलकासा कट मारला होता आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावेर समाधान. संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. जाऊन पोहोचत आहे ती 13. एक षटक पूर्ण 13 धावा 6 चेंडू 13 धावा असा समीकरण. ज्या जिल्ह्यात रायगड किल्ला त्या जिल्ह्याचं नाव रायगड. आणि या कमलेश्वर सुमित पाटील. सुमित खरोखरच ज्याची गोलंदाजी बहरत आहे फिल्डिंग लावत आहे. आणि या कमलेश्वर रॉकर्स अंकुश पाटील यांचा संघ. कमलेश्वर रॉकर्स स्वतः मालक अंकुश म्हात्रे उपस्थित आहेत. आणि रोहन पाटील. 3 शिलेदार लढले पण 2 शिलेदार घरी राहिले. पण पुढल्या वर्षी 2 शिलेदार लढतील 3 शिलेदार घरी राहतील. मनेश टीमचं नसलं तरी तुम्ही व्हॉलेंटियर आहात. रेड कार्ड देऊ. आणि हा सुंदर ऑफसाईडच्या दिशेने मारा फास्ट पद्धतीचा. आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. काय गोलंदाज आहे पहा. राहुल पिंडी एक्सप्रेस. हा शोएब अख्तर सारखी याची बॉलिंग आहे. जिज्ञासा 11 संघात सलग 4 सामने जिंकलेला आहे. हा 5वा सामना आहे त्यांचा. आणि या कमलेश्वर रॉकरचा सुमित राहुल पिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर. सुंदर वेल बॉल. कोणत्याही धावेचा समावेश नाही. चेंडू हा निर्धाव ठरत आहे. वा दादा वा वा. आता यापुढे होणारा सामना नंदन वॉरियर्स वर्षात अभिजित भगत मित्र मंडळ शहापूर. खरोखरच सुंदर आयोजन नियोजन. बघावं आणि बघतच राहावं असं आयोजन नियोजन.
धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, कौतुक मानव तेवढं. आणि ऑफसाईडच्या दिशेने हा स्वर चेंडू आणि संघाची धावसंख्या एकनी वाढत आहे, ती जाऊन पोहोचत आहे 14. कमलेश्वर रॉकरचे मालक अंकुश पाटील. सुंदर चेंडू, हा यॉर्कर पद्धतीचा फ्लाईट पद्धतीचा चेंडू होता आणि हा चेंडू निर्धाव, कोणत्याही धावेचा समावेश नाही. हा गोलंदाज बहुधावशी आपल्या एरियात नाही काय, बैरीचा पाडा संघाचा आहे, शापूरचा कमलेश्वर संघाचा हा गोलंदाज, नामवंत गोलंदाज. या 2 वर्षात त्याची गोलंदाजी बहरत आहे या कमलेश्वर संघासाठी. सुंदर गोलंदाजी. मला वाटतं याचा गेम याला माहिती असला पाहिजे. काय बोला काय 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 बोलव सगळ्यांना बोलव. ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य नाशिकेत पाटील, चला व्यासपीठाकडे या. ग्रुप ग्रामपंचायतचे एक चांगले असे लेखनिक रसूलभाई पाटील, चला व्यासपीठाकडे या. तसे धेरण गावातील पोलीस पाटील बालकृष्ण शंकर म्हात्रे, गणेश दत्तात्रय पाटील, गणेश सुधाकर पाटील, विनोद धाया पाटील आणि त्याच्याजवळ असलेले सर्व मान्यवर, चला व्यासपीठाकडे या. गंगाधर पाटील तुम्ही सुद्धा व्यासपीठावर या. आणि या षटकातले काही चेंडू बाकी, रसूल काशीनाथ पाटील चला व्यासपीठाकडे या. या व्यासपीठाला तुमची गरज आहे. सुंदर चेंडू हा सुमित, खरोखर याची गोलंदाजी या कमलेश्वर रॉकर्स कडून बहरत आहे. असा सुमित, सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, फ्लाईट दिली होती आणि हा चेंडू निर्धाव, कोणत्याही धावेचा समावेश नाही, कोणती धाव आणि तोच स्कोर तोच. आणि आमचे सुधा पाटील एक गायक उत्कृष्ट, कोण सांगा? 19. 2 षटक पूर्ण, 2 षटक पूर्ण, 24 धावा. 19 सॉरी दादा, शक्तिमान सॉरी. धन्यवाद मनमय पाटील. तुमच्या या पाण्यासारखा पुण्य नाही, पाणी पाजा, जास्त दिवस जगा. आणि हा कमलेश्वर रॉकर्स अंकुश पाटील यांचा संघ आणि त्याबद्दल कोणता हा जिज्ञासा 11 शापूर, अजय श्रीधर म्हात्रे, मावशीच्या मुलांचे दोन्ही संघ आहेत. होनर दोन्ही मावशीचे मुलं आहेत. ती अजय पाटील, अजय म्हात्रे खरोखर एक नामवंत आरडीसीचे कर्मचारी आहेत. या वर्षी त्याने आमदारकी लढवली होती पण अपयश आला. येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने. आणि हा सुंदर चेंडू, एका धावेवर समाधान. सुंदर क्षेत्ररक्षण सुमित, गोलंदाजी पण तेवढीच आणि फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली केली. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती काय? वा, कमॉन बादशाह. कमलेश्वर रॉकरचा हा नो चेंडू आणि सुधा भगत यांनी अडवले, सुधा पाटील एक उत्कृष्ट गायक यांनी अडवलेले आहे. एसटी रक्षक आहेत ते. आणि सोनू म्हात्रे यांचे आगमन झालेले आहेत. खरोखरच हा रायगडचा शिलेदार आहे. त्याची सुद्धा या वर्षी रायगड लीगला निवड झालेली आहे. त्याला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, मानावे तेवढे कौतुक थोडे आहेत. युवा सिरीज खेळणारा हा रायगडचा या शापूर पंचक्रोशीतला पहिला खेळाडू स्मित म्हात्रे. आणि हा हालू टाटुका लेग साईडच्या दिशेने खणखणीत चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढत आहे, जाऊन पोहोचत आहे ती 25-25 लॉस ऑफ. या मॅची सर्व लाईव्ह आहेत. आणि हा चेंडू सोयरच्या रूपात संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे, जाऊन पोहोचत आहे 26 या संख्येवर. या षटकातले काही चेंडू बाकी, अजून सुद्धा लाईन लेन तेवढा गवसलेला नाही. क्रीज मध्ये टाकला हा चेंडू, फुलटॉस पडतो चेंडू. आणि हा चेंडू नो चेंडू आहे हा, कारण स्टमांच्या पाठीमागे टप्पा घेतला त्यामुळे नो आहे. अंडरआर्मच्या या नियमामध्ये हा 4 चेंडू.
आणि या सामन्याला तो जल्लोष तोच होश, तो जल्लोष तोच होश. आणि हा अमोल, हा नावाजलेला गोलंदाज, मोठे शापूर संघाचा हा सुंदर गोलंदाज. आणि हा सुद्धा सोयर चेंडू, सोयरच्या रूपात संघाची धावसंख्या 1 ने वाढत जाऊन पोहोचत आहे ती 28 या संख्येवर. 28. सुंदर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारा आणि खणखणीत चौकार. सौरभ पाटील समजू शकला नाही हा चौकार कुठला गेला तो. या सामन्याला आलोट अशी गर्दी, प्रेक्षक मान्यवर सर्वांची आलोट अशी गर्दी या सामन्याना. शापूर प्रीमियर SPL म्हणजे शापूर प्रीमियर लीग. आणि हा फुलटॉसचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. क्या दादा, लाजवाब. सुमित खरोखर राहील तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे त्याचा. अझरुद्दीन सारखा क्षेत्ररक्षण वाटतोय. सर्वांना या गुढीपाडव्याच्या आणि या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मोदींनी सुद्धा आज मराठी शुभेच्छा दिल्या. आणि खणखणीत चौकार. काय बॅट पेटली, फलंदाज बहरला. अमोलला 37 धावा झाल्या आहेत. या षटकातले काही चेंडू बाकी अमोल यांचे. आणि हा सुद्धा यॉर्करचा हलकासा अपील आणि हा धावचीत बाद. आणि सामन्याचा पर्व संपलाय. नाणेफेकसाठी या नंदन वॉरियर्स वर्षात अभिजित भगत, मित्रमंडळ शापूर. चला या. चला चला मित्रांनो, हे सामने लवकरात लवकर पार पाडायचे आहे. आज या सामन्यांना प्रेक्षकाची आलोट अशी गर्दी, तो जल्लोष, तोच होश, तोच जोश. यापुढे होणारा सामना नंदन वॉरियर्स वर्षात अभिजित भगत, मित्रमंडळ शापूर. नाणेफेकीसाठी या संघनायक नाणेफेकीसाठी या. चला सामने सुरू करा. रुपेश पाटील पंच. रोहन पाटील तुम्हाला बरेच दिवसात बघायला भेटत आहे. हा सुद्धा रायगडचा शिलेदार आहे. हा सुद्धा यावर्षी रायगड कबड्डी लीगला त्यांची निवड झालेली आहे. रोहन पाटील, खरोखरच आपले हात वरती करून मानवंदना द्या रोहन पाटील. रोहन पाटीलला पकड करण्यासाठी अनेक कबड्डी खेळाडू थकले. नाणेफेकीसाठी या सोनू म्हात्रे, स्मित म्हात्रे या नाणेफेकीसाठी. अभिजित भगत मित्रमंडळ संघाचे स्मित पाटील, स्मित पाटील असा हे संघनायक आहेत. सुधा पाटील एक उत्कृष्ट गायक या सामन्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि ते सुद्धा एसटी रक्षकाचं काम पार पाडत आहेत. सामना चालू करून घ्या. रुपेश पाटील पंच. चला टॉर्च कोणच्या तरी असते. सतीश म्हात्रे टॉर्च उडून घ्या. सतीश म्हात्रे टॉर्च उडून घ्या. या शापूर ग्रामपंचायतचे शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य सतीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या छापा आणि काटा उडवत आहेत. इथंच उडवा, इथंच उडवा. वा वा, इथं उडवा. आणि शिवसेना प्रमुख नंदन पाटील वारंवार कोणताही कार्यक्रम असो तरी यांची उपस्थिती नेहमी प्रार्थने असते. नंदन पाटील चला घ्या. स्मितेश आणि हा चेंडू सोयर चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने वाढत आहे. अभिजित भगत टॉच विन झालेला आहेत. बॅटचा आवाज स्टेजवर येत आहे. सुंदर फुल टॉच पर्यंतचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. 4 धावा रोखलेल्या आहेत. प्रियांशू
यांनी 4 धावा रोखलेल्या आहेत. एकच धावेवर समाधान मानलं आणि 3 धावा त्यांनी जो चौक्यांची काय विकेटची चौक्यांची हॅट्रिक मारली त्याला 1000 रुपये नंदन पाटील यांच्याकडून. या सामन्यासाठी चौक्यांची हॅट्रिक मारील त्याला नंदन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस आले आहे. चालू सामन्यासाठी एक चौका झालेला आहे. हा 3 चौके मारला पाहिजे. एक चौका मारलाय त्याने. आतापासून स्टार्ट. मग नंतर आता स्टार्ट. जो चौक्यांसाठी हॅट्रिक मारील 3 चौके लगातार मारील त्याला नंदन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस आले. नंदन पाटील यांची बक्षिसांची खैरात. आणि हाच तो नामावंत फलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने मारा असेल त्याला आणि हा सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण. 6 धावा रोखल्या प्रियांश यांनी. 2 चेंडू मध्ये 6 धावा रोखल्या. एक धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. कडक फिल्डिंग दादा, कडक 1 नंबर फिल्डिंग. बाउंड्रीच्या बाहेर कॅच घेईल त्याला 200 रुपये नंदन पाटील यांच्याकडून. डायरेक्ट जर बॉल कोणी मारला तर कॅच घ्या, 200 रुपये घेऊन जा. नंदन पाटील शिवसेना प्रमुख. आणि हा सुद्धा चेंडूवर एकच धावेवर समाधान मानवलं. संघाची धावसंख्या पोहोचते ती. बसा सर, तुम्ही बसा इथे. बसा सर, बसा. बस रुचि तुम्ही. हर दिल जो प्यार करेगा. शाहपुर में बिजली गिराने की रात है आज. हा क्रिकेटचा कुंभ मेला या शाहपुर असोसिएशनने भरवलेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारा असलेल्या स्मितेश यांचा सुंदर चेंडू आणि हा टॅप खन खन चौकार ऑफसाईडला. सुंदर चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढत आहे. जाऊन 1 षटक पूर्ण. किती धावा? 1 षटक पूर्ण 15 धावा असा समीकरण. सुंदर. एक चेंडू द्या पाठवून. परेश चेंडू देस पाठवून. दिला परेश. हे सामने आपले सर्वांचे आहेत. शाहपूर असोसिएशन नसून या पंचक्रोशीय सामने आहेत. सर्व व्हॉलेंटिअरनी जातीने लक्ष द्या. मी नाशिकेश शांताराम पाटीलला विनंती करतो की तुम्ही व्यासपीठाकडे या. नाशिकेश शांताराम पाटील. वा विशाल वा. लेग साईडच्या दिशेने मारा असेल आतिश यांचा आणि हा यॉर्कर पद्धत चेंडू समजू शकला नाही आणि हा चेंडू निर्धाव. कोणतीही फ्लाइट नव्हती चेंडूला. सुंदर गोलंदाजी भरत आहे आतिश यांची या संघासाठी. जिज्ञासा 11 शाहपूर आणि हा सुद्धा त्याच पद्धत चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण रोहन यांच्याकडून. पहा रोहन हा रायगड जिल्ह्यात चमकणारा प्लेअर आहे. रोहन पाटील यांनी जर डाय मारून कॅच घेतले तर 1000 रुपये नंदन पाटील शिवसेना प्रमुख यांच्याकडून. बक्षिसांची खैरात होत आहे खेळाडूंसाठी. रोहन पाटील आणि आमचा स्मित म्हात्रे शिलेदार राहिलेले आहेत पण पुढल्या वर्षी ते रायगड किल्ला घडवतील. सुंदर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू खणखणीत चौकार. तो तिथना मागतोय, तू इथना मागतोस, कसं काय? रिनू घेता हो, रिनू घ्या. रिनू नाही आहे हो, या दादाने सांगितलं रिनू नाही आहे. नाही रिनू नाही, रिनू पद्धत बंद आहे. शाहपूर असोसिएशनच्या मान्यतेने रिनू पद्धत बंद आहे. चला चला क्षेत्ररक्षण लावा. हे रिनू नाही हो, शाहपूर असोसिएशनच्या मान्यतेने रिनू नाही आहे. काय कोणता? एक अमोल गेमला बाजूला कर. अनिल म्हात्रे एक लक्षात ठेव.
मरिदेवी संघाचा एक विरंगुला सांगतो, मरिदेवी संघाचा ऋत्विक पाटील गेल्या वर्षी रायगडचा कॅप्टन होता आणि या वर्षी सुद्धा रायगडच्या संघामध्ये त्याचा समावेश होता. ऋत्विक पाटील आपल्या बाहेरचे लोक कमेंट्स करतात, त्यांनी कोणी बोलू नका. मी काल पण सांगितलं आपणाला, कर्णधाराच्या व्यतिरिक्त बोलू नका. काल पण असाच आवाज आला, अजिबात बोलायचं नाही. कर्णधार आहेत ना, बाकीची बाहेरचे बोलू नका अजिबात. तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्ही प्रेक्षक म्हणून करा. प्लेयर 12 प्लेयर खेळतात, बाकी कर्णधार जे आहेत ते कर्णधारच एक होईल, बाकीच्याने अजिबात बोलायचं नाही. आणि मयूर पाटील यांचे व्यासपीठाकडे आगमन. मयूरदेवी संघाचा एक उत्कृष्ट असा हा खेळाडू मयूर पाटील, मध्यरक्षक. एक बॉलामध्ये दादा काय होत नसतं क्रिकेटचा. हॅलो अनिल म्हात्रे, हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट. हा बोल बोल, एक मिनिट. आम्ही तुम्हाला काय सांगतो तेच सांगतो ना, प्रत्येक वेळेला आम्ही काय सांगत आलो. आमचे उत्कृष्ट समालोचक प्रवीण मोकल, चला व्यासपीठाकडे या. प्रवीण मोकल. एक मिनिट. अनिल म्हात्रे इकडे या. अनिल म्हात्रे, अनिल म्हात्रे.
कृपया विनंती असेल प्रत्येक संघाचे ऑनर 12 ऑनर्सनी ग्राउंडवर यायचं आहे आणि यापुढे रिव्ह्यू पद्धती होणार नाहीये. पंच जो डिसिजन देतील तो सर्वांना मान्य करावा लागेल शहापूर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार. कृपया सर्व 12 टीमच्या ऑनर्स ग्राउंडवर यायचं आहे. आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. बाकी ऑनर्स व्यतिरिक्त कोणी तिथे मैदानात राहायचं नाही. सगळ्यांनी बाहेर चला. कृपया सर्व 12 ऑनर्सनी मैदानात यायचं आहे. कृपया सहकार्य करा. लवकर आपल्या सामना लवकरात लवकर पार पाडायचे आहेत. अन्यथा आपल्याला लाईव्ह बंद करायला. सर्व संघांना विनंती असेल की आपण ग्राउंड खाली करून घ्या. मॅच चालू होणार आहे. विनंती आहे सर्व बाहेरील पब्लिकला की आपण ग्राउंड खाली करून घ्या. फक्त जे खेळणारे प्लेयर आहेत तेच ग्राउंड मध्ये राहतील. बाकी सर्वही ग्राउंड मोकळं करून घ्या. चला मैदान खाली काढायचं आहे मित्रांनो. सामना चालू करायचा आहे आपल्याला. यापुढे जो डिसिजन होईल पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. ही दखल सर्व संघाच्या संघ मालकांनी तसेच सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला दिला जाणार नाही. अन्यथा आपल्याला लाईव्ह बंद करायला. हॅलो कृपया 12 टीमचे ओनर्स कृपया 12 टीमचे जे ओनर्स आहेत त्यांनी कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. 12 टीमचे ओनर्स जे असतील त्यांनी कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.
याच्या पुढे एक लक्षात घ्या, याच्या पुढे कुठल्याही पद्धतीचा निर्णय हा रिव्ह्यू मिळणार नाही. रिव्ह्यू मिळणार नाहीये. सर्व संघांनी जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सांगू इच्छितो, या पुढचा निर्णय जो आहे तो रिव्ह्यू मिळणार नाही. पंच जो डिसिजन घेतील तो मान्य करायला लागेल. जो पंच डिसिजन देणार आहेत तो मान्य करायला लागेल. चला अनिल म्हात्रे आणि आपण सगळी पब्लिक हलवा इथून, सर्व पब्लिक हलवा बाजूनी. उजव्या बाजूनी जी आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला आहे ती पब्लिक सगळी बाजूला व्हा. आम्हाला या ठिकाणी बघा इथे हे चालू आहे, तिथे प्रथमेश सगळ्यांना पाठीमागे कर. चला पाठीमागे, सर्वांना पाठीमागे कर. स्कोर किती आहे सांग मला. धावसंख्या 20 झालेली आहे. दरम्यान सामना रंगतोय तो जिज्ञासा 11 वर्सेस कमलेश्वर रॉकर्स या दोन संघांमध्ये. 38 धावांचा पाठलाग करतोय तो कमलेश्वर रॉकर्स संघ. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. धावा झाल्यात त्या 20. चला यापुढील होणारा सामना असेल तो नंदन वॉरियर्स आणि अभिजित भगत मित्र मंडळ. नाणेफेकीसाठी कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. नंदन वॉरियर्स अभिजित भगत मित्र मंडळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा आहे. 2 षटक पूर्ण. धाव संख्या होते 20. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल ती कमलेश्वर रॉकर्स संघाला. पाहूया सांघिक तिसरं आणि शेवटलं षटक घेऊन येतो तो चैतन्य. पंचांच्या उजवीकडून मारा असेल विशाल याला. 6 चेंडू आणि 18 धावा. पुढचा मारा असेल तो चैतन्याचा. विशाल याला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये सुंदर फटका होता. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण चैतन्याचं. स्वतः चेंडूची उचल करतोय. निर्धाव. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 20. पुन्हा एकदा पुढे येऊन मारलेला फटका. आता मात्र गॅप शोधतोय. चौकार वसूल करतो तो विशाल. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 24. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 14 धावा. सामन्याला रंगत वाढते. धावसंख्या होते 24. तिसरा षटक चालू. पुढचा चेंडू असेल चैतन्य याचा. विशाला पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. परंतु तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार खेचतोय विशाल. पुढे येऊन फुलटॉस घेतला आणि फुलटॉस चेंडूवर चौकार वाढला. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 28. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा. सलग 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत. 3 चौकार मारलेत. तीन बॉल आणि 10 धावांची आवश्यकता असेल ती कमलेश्वर रॉकर्स संघाला. सलग 2 चेंडूवर 2 चौकार खेचतो विशाल. पुढचा चेंडू असेल चैतन्य याचा. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चौकार खेचतोय तो विशाल आणि विजयाची माळ जवळजवळ निश्चित करतोय तो विशाल. धावसंख्या होते 32. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. 6 कंपल्सरी कराव्या लागतील. नंदन वॉरियर्स वर्सेस अभिजित भगत मित्र मंडळ. संघनायक या नाणेफेकीसाठी या. नंदन वॉरियर्स वर्सेस अभिजित भगत मित्र मंडळ या पुढील सामना आहे. नाणेफेकीसाठी त्वरित दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे या. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा पुढे आलाय. फटका मारलाय. तेवढाच आतिश चुष्ट होता. आतिशने सुंदर फिल्डिंग केली परंतु एक धाव रोखू शकला नाही. आता सामन्याला रंगत वाढते. धाव संख्या होते 33. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 5 ह्या कराव्या लागतील. 1 चेंडू 5. क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो. बघूया पुढचा चेंडू असेल चैतन्य याचा. सुमित याला
वाईट सोडण्याचा प्रयत्न आणि वाईट चेंडू. पंचांची समालोचक कक्षाकडे खूण होते की हा वाईट चेंडू आता सामन्याला रंगत वाढते आणि सुमितसाठी नामी संधी असेल. सुमितनी जर या मॅचवर या बॉलवर चौकार मारला तर नंदन पाटील याच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. तसेच गोलंदाजाला सुद्धा चांगली संधी आहे. विकेट घेतली चैतन्य याला तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये. शेवटला चेंडू आणि 4 धावा आणि रोहन पाटील यांनी सुद्धा कॅच घेतली तर त्यांना सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस नंदन पाटील यांच्याकडून. काय समीकरण आहे मित्रांनो. 2 चेंडू 1 चेंडू 5 धावा होत्या आणि सुमित यांनी वाईटचा चेंडू सोडला. वाईट आला आणि आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावा. पुढचा चेंडू असेल चैतन्याचा. पुढे जाऊन मारला फटका. टॅपचा फटका आणि विजयी होतोय कमलेश्वर वाकर संघ. जबरदस्त फटका आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळत होतो सुमित. नंदन वॉरियर्स अभिजित भगत मित्र मंडळ आपला संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेला नाहीत. चला मॅच चालू करायची आम्हाला इथे. अभिजित भगत मित्र मंडळ नंदन वॉरियर्सचे खेळाडू कमलेश्वर रॉकर्स आणि जिज्ञासा 11 यामध्ये जो सामना झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कमलेश्वर रॉकर्स संघाचा सुमित आणि